हॅलो नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. 5 वाजता मी उठलेले आहे. उठून माझं सगळं आवरून चहा आणि दूध जे आहे ते तापत ठेवलेलं आहे. सकाळी पाणी भरते, पूर्ण जे पाणी उरलेलं असतं तर ते बाथरूममध्ये बादलीमध्ये ओतून देते, नाहीतर मग झाडांना घालते. आणि हे माझं आता नेहमीचं रुटीन बनलेलं आहे. वयाच्या 30शी नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. आपण एवढं लक्ष देत नाही, कारण अजूनही आपलं वय तरुण असतं. मी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणीही घेते. लिंबू पिळून पाणी घ्यायला होत नाही, त्याच्यामुळे 1 ग्लासभर गरम पाणी अशा पद्धतीने मी पिते. जर आपण तुलना केली तर 30चं दशक ना तरुण आहेच, पण आरोग्याला प्राधान्य देण्याची ही योग्य वेळ आहे. आता 6ला जवळजवळ 20 मिनटं आहेत आणि मी हा एक ड्रायफ्रूट लाडू जो करून ठेवला आहे तो मी खाते. खरं तर केसांसाठी खूप साऱ्या गोष्टी मी आत्ता करते, जसं मी एका ब्लॉगमध्ये म्हटलेलं आहे. 2025 एंडिंगपर्यंत बघणार. केस चांगले झाले तर ठीक आहे, लांब ठेवणार, नाहीतर मग डायरेक्ट कट करून टाकणार. कारण आता थोडी थोडी केस गळती कमी झाली. आता हे लाडू जे आहेत ते दररोज मी सकाळी उपाशीपोटी खाते गरम पाणी पिल्यानंतर. जिमच्या आधी हे एनर्जी पण देते आणि माझ्या हेल्थलासुद्धा चांगले आहेत. जास्त खाल्ल्यानंतर उष्णता जास्त होते, त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे लाडू मी बनवून ठेवलेत. बाहेर पाणी मारणं ही माझी खूप जवळजवळ खूप वर्षापासूनची सवय आहे आणि सगळ्यात जास्त मेंटल पीस मला ह्या गोष्टीने मिळतो. 6 वाजत आलेत आणि मी जिमला गेलेले आहे. काय होतं, 30 वर्षांच्या स्त्रियांसाठी कसं स्नायूंचा टोन किंवा हाडांची घनता कमी होणे, चयापचय क्रिया कमी होणे, त्वचेची लवचिकता कमी होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. नैसर्गिक शारीरिक बदल होत जातात. तर तरुण दिसण्यासाठी नाही, पण एक मेंटेनन्स आपला राहावा, तब्येत चांगली राहावी, आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ नये. कारण स्त्रियांनाच खूप सारे प्रॉब्लेम्स पुढे येतात हॉर्मोनल चेंजेसमुळे. त्यासाठी मी आता जवळजवळ 3 महिने झाले जिम करते आहे. आधी योगा पण करायची घरी, काही व्यायाम करायचे, पण आता एक रुटीन मी स्वतःसाठी सेट करून ठेवलेलं आहे. स्किन केअरही तितकंच महत्त्वाचं आहे. तिन्ही ऋतूंमध्ये आपण आपल्या चेहऱ्याची काळजी खूप छान घेतो, जसं की सिरम वापरणं, मॉइश्चरायझर वापरणं, सनस्क्रीन वापरणं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ओठांना चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा सुद्धा जास्त काळजीची गरज असते. कारण आपल्या ओठांची जी त्वचा असते ती खूप डेलिकेट असते, थिन असते. आणि याच्यावरती कोणतेही केमिकल बेस्ड प्रोडक्ट आपण वापरूच शकत नाही. काही केमिकल बेस्ड प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्या ओठांची त्वचा सोलणे, भेगा पडणे इतका पण प्रॉब्लेम होतो. तर हे होऊ नये यामुळे मी माझी प्रायोरिटी नेहमीच वेल केअर्ड प्रोडक्ट जे असतात लिपसाठी, ज्यामुळे माझा ॲपिअरन्स एनहान्स होईल आणि माझं कॉन्फिडन्स बूस्ट होईल, असेच वापरते. आणि परवा दिवशीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेमकं काय वापरते. हिमालया स्ट्रॉबेरी शाईन लिप केअर, ज्याच्यामध्ये 100% नॅचरल कलर, 100% नॅचरल व्हायटमिन ई आणि अँटीऑक्सिडंट आहेत. नॅचरल लिप कलर एन्हान्स करतं, त्यासोबतच मॉइश्चर लॉस होण्यापासून वाचवतं आणि मॉइश्चर रिटेन्शन कपॅसिटीही बूस्ट करतं. याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, पेट्रोलियम जेली नाही आहे, मिनरल ऑइल नाही आहे, सिलिकॉन नाही, 100% बायोडिग्रेडेबल फॉर्म्युलेशननी बनलेलं आहे. आणि हा एक नॅचरल ग्लॉसी सॉफ्ट इफेक्ट देतो ओठांना. आणि नरिश्ड लिप्स अगदी 100% नॅचरल कलरसोबत तुम्हाला मिळतात. जसं तुम्ही बघता, की कोणताही आर्टिफिशियल कलर लावल्यासारखं नाही वाटत आहे, अगदी नॅचरल ओठ वाटत आहेत. एक नॅचरल कलर जो आहे ओठांचा तो एन्हान्स झालेला आहे. मी अशा पद्धतीने जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी लिप बाम जो आहे तो अप्लाय करते आणि डेली माझ्या रुटीनमध्ये असतंच आहे. त्यासोबतच जेवल्यानंतर आणि पाणी पिल्यानंतर सुद्धा मी हे अप्लाय करते, कारण नेहमी माझ्यासोबत असतं. हे तुम्हाला नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती आणि त्यासोबतच हिमालयाच्या वेबसाईट आणि ॲपवरती मिळून जाईल. लिंक मी दिलेली आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर छान टापटीप तयार होणं हे मला खूप आवडतं. मॅचिंग इयरिंग्स घालणं, कपडे नीट व्यवस्थित ठेवणं, स्वतःला चांगलं प्रेझेंट करणं, ही गोष्ट जवळजवळ मी खूप अगदी म्हणजे मला कळतं जेव्हापासून त्यावेळेपासून मी करते आहे आणि मला आवडते. हे दिवस माझा चांगला जातो, छान वाटतं. वयाच्या 30शीत आल्यानंतर भरपूर सारे चेंजेस मी स्वतःमध्ये अनुभवलेले आहे. काही गोष्टी हलक्यामध्ये घेणे, काही गोष्टींचा लेट गो करणे, काही गोष्टी ज्या आपल्याला जमत नाहीत किंवा ज्या गोष्टीवरती आपला कंट्रोल नाही, आणि काही गोष्टींसाठी अगदी ठामपणे उभे राहणे, ह्या विचारांची प्रगल्भता आलेली आहे. मुलांच्या जबाबदारी आपल्यावरती येतात, म्हणजे जवळजवळ आपली मुलं मोठी होऊ लागतात, तर त्यांना काही स्किल्स शिकवणं आणि त्यांच्या ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जुळवून घेणे खूप गरजेचं ठरतं. कारण आपण आपल्या वेळी खूप गोष्टी वेगळ्या असतात आणि त्यांच्या वेळी ह्या गोष्टी वेगळ्या, तर ते सुद्धा जुळवून घेणं शिकते आहे आता. घरी आल्यानंतर सगळी कामं आवरली, त्याच्या शाळेचं सुरू झालं की ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं असतं. जो वेळ मला मिळतो शाळेला गेल्यानंतर, तर तो वेळ जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मी मॅनेज करते. स्किनची इलॅस्टिसिटी कमी होते 30शीनंतर, त्याच्यामुळे ती मेंटेन करणं गरजेचं आहे. असं नाही की आपल्याला तरुणच दिसायचं आहे, पण एक छान मेंटेन राहायचं आहे स्वतःला, हे प्रत्येकाला वाटतं.
तर कोलॅजन सप्लिमेंट जे आहे ते मी माझ्या डॉक्टर्सना विचारून एक प्रोडक्ट घेते आहे, जे मी तुमच्याशी शेअर केलं होतं. त्यानंतर पुस्तकं वाचणं ही सध्या माझी एक छोटीशी आवड बनलेली आहे. खूप आधीपासून वाचायला आवडतं, पण टाईम इतका मिळत नव्हता. तरीसुद्धा वेळात वेळ काढून एक अर्धा तास का होईना काही गोष्टी मी वाचते. त्यामुळे काय होतं, काही विचार दुसऱ्यांचे कळतात आपल्याला आणि चांगली पुस्तकं यांच्याशिवाय दुसरा कुठला चांगलाच एक साथी नाही मला वाटतं. खूप सारे विचार जे विचारवंत लिहून ठेवतात किंवा खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी, काही काही चांगले चांगले टॉपिक्स, जसं आता मी इथे तुम्हाला दाखवते, स्वतःवर मर्यादा घालणाऱ्या ठाम समजुती. तर असे जेव्हा टॉपिक मी वाचते तेव्हा विचार करायला भाग पाडतात की आपण किती विचार करतो आणि त्या विचारांच्या पुढेसुद्धा अजून काही विचार आहेत जे आपले विचार बदलून टाकतात आणि आपल्याला एक काय म्हणतात, एक दिशा दाखवतात की आपण कुठे चुकतोय किंवा आपल्याला अजून कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यामुळे मी जिथे कुठे कधी जाईन तर तिथे एखादं बुक स्टॉल असेल किंवा एखादं शॉप असेल तर नक्कीच चांगलं जर पुस्तक मिळालं तर ते घेऊन येते आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी ते वाचते. सध्या स्वतःला मी कामामध्ये खूप गुंतवून घेतलेलं आहे, कारण हीच वेळ आहे कामं करण्याची. स्त्रियांमध्ये शारीरिक जे बदल होतात तर ते खूप वेगवेगळे असतात. प्रत्येक स्त्री वेगळी आहे, प्रत्येक वयाच्या स्टेजवरती वेगवेगळे बदल होतात. हॉर्मोनल इनबॅलन्स हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आपल्यासाठी. तर त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. कुटुंबाची जबाबदारी तर आपण सांभाळतोच, पण स्वतःला सांभाळणं देखील गरजेचं आहे, कारण शरीराची झीज जेव्हा उतारवयात होते तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा आपणच सहन करावा लागतो. हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी दररोज मी पाण्याचं जे इंटेक आहे ते खूप वाढवलेलं आहे आणि आता हिवाळा जरी असला तरी पाण्याचं इंटेक हे तेवढंच ठेवलं पाहिजेत. थोडा वेळ मी झोपते दुपारचं, जर जास्तच थकवा वाटत असेल तर, पण शक्यतो झोप नसते दुपारची. कधीतरी असं वाटलं की हां मला आता थकवा येतोय तर नक्कीच मी झोप घेते आणि ते गरजेचं आहे. शरीराला जास्त त्रास देऊनसुद्धा उपयोग नाही. आणि पाणी, मी जसं म्हटलं की पाण्यामुळे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपण स्त्रिया पाण्याकडे पाणी पिण्याकडे एवढं लक्ष देत नाही. त्यामुळे एखादी बॉटल तर मी करून ठेवतेच, पण जमेल तसं ग्लासने पाणीसुद्धा मी पिते. झोपेतून उठल्यानंतर मला बॉडी डिहायड्रेट झाल्यासारखी सध्या खूप वाटते, त्याच्यामुळे 1-2 ग्लास पाणी मी ठेवतेच. सोशल मीडियापासून जरी नाही म्हटलं तरी इतकीशी दूर नाही आहे मी, कारण यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती काम आहे, पण तरीसुद्धा जेवढं जमेल तेवढं दूर राहायचा प्रयत्न करते. नको त्या गोष्टी, नको ते टॉपिक किंवा काही हिंसक प्रवृत्ती असतात, काही व्हिडिओ पोस्ट झालेले असतात तर ते नाही बघत, जे मला माझ्या मनाला चांगले वाटणार नाहीत किंवा मला नको तो फालतू विचार करायला भाग पडतील असे कुठलेच व्हिडिओ किंवा कुठल्याच मूव्हीज मी बघायला जात नाही. आले जरी तरी मी नॉट इंटरेस्टेड करून टाकते. काही गोष्टी कितीही असं वाटल्या बघाव्याशा तरीही त्या नाही बघत, कारण अप्रत्यक्षरित्या मनावरती तो परिणाम होतोच. त्यामुळे आपलं लाईफ जर चांगलं ठेवायचं असेल तर आपण काय करतोय, काय खातोय, काय पितोय, कुठल्या गोष्टीकडे लक्ष देतोय ह्याकडे आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. एक अर्धा तास ते पाऊण तास मी झोप घेते, जर ज्यावेळी मला झोप घ्यावीशी वाटत असेल तेव्हा. वयाच्या तिशीमध्ये जे रुटीन मी आज शेअर करते तर त्यामध्ये कोणतंही काम असं मी शेअर केलेलं नाही. फिजिकल आणि मेंटली मी स्वतःला कसं मेंटेन करते ह्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तुमच्याशी. रुटीन मी कधीतरी परत दाखवेनच तुम्हाला. संध्याकाळच्या वेळी चहा तेन झाल्यानंतर जी मेन कामं आहेत, म्हणजे कपडे सुकलेले काढणे किंवा झाडू करणे, घरामधले सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे, ते झाल्यानंतर थोडासा वेळ मी मोबाईलवरती स्पेंड करते. म्हणजे काही गोष्टी बघत राहते, काही मेसेजेस आलेले असतात, काही मेल्स आलेले असतात. शक्यतो ह्या गोष्टीला मी अर्धा तासच देते, जास्त वेळ नाही बघत बसत. मोजकेच काही इंस्टाग्राम अकाउंट आहेत तर त्यांचे मी व्हिडिओज बघते आणि प्रेमानंद महाराजांचे तरी मी बघितल्याशिवाय सोडतच नाही व्हिडिओ. दिवसभरात जास्तीत जास्त मी यांचे व्हिडिओ पाहत राहते आणि खरंच खूप मोठा प्रचंड बदल यांच्यामुळे यूथमध्ये झालेला आहे. खूप साऱ्या गोष्टी मी जेव्हा कथा ऐकते किंवा प्रत्येकाचे अनुभव ऐकते तेव्हा खूप भारी वाटते की लोकांमध्ये किती विचार सुधारण्यात आलेले आहेत प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये. व्हिज्युअलायझेशन किंवा मॅनिफेस्टेशन ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळी, कारण चाळीत खूप शांतता असते. त्यावेळी मुलं पण शाळेला असतात, कोणीही नसते. एक अर्धा पाऊण तासाच्या दरम्यान जो काळ असतो तर तो मला खूप बेटर वाटतो. आयुष्यात कोणत्याही गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं किंवा ती गोष्ट मॅनिफेस्ट करणं हे मी शिकले आणि खरंच ही गोष्ट खूप भरपूर म्हणजे भरपूर चांगली आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचं असेल तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं खूप गरजेचं आहे. मॅनिफेस्ट करतानासुद्धा अगदी सकारात्मक दिशेने किंवा ती गोष्ट सकारात्मकरित्या डोक्यात ठेवून करणं खूप गरजेचं आहे, तरच ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते. प्रॅक्टिसने हे होऊन जातं. आणि मेडिटेशन ही गोष्टसुद्धा मला खूप आवडते. 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं मी हे करते, ज्यामुळे खूप शांतता वाटते. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला आणि सकाळच्या जेवणाला ताई आहेत. फक्त जेवण करण्याला मी ताई ठेवलेलं, बाकी सगळी कामं माझी मी करते. कोणतंही काम बाकी गोष्टींसाठी मी ठेवलेलं नाही. रात्रीच्या भांडी घासण्यालासुद्धा एक काकी येतात फक्त रात्रीची भांडी घासायला, कारण मला रात्रीचा जो टाईम मिळतो जेवणानंतरचा
शतपावली करून आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ज्या मला लिहून ठेवायचे, काही विचार लिहून ठेवावेसे वाटतात किंवा काही जर ब्लॉगचे टॉपिक सुचले किंवा अजून काही गोष्टी सुचल्या तर मी त्या लिहिते. कारण मला 10-10:30 वाजता झोपायचं असतं. आमचं जेवण जे आहे ते 8-8:30च्या दरम्यान होतं. जे भांडी घासणाऱ्या काकी ज्या आहेत त्या 9-9:15 वाजता येतात आणि त्यांचं आवरेपर्यंत मी माझं हे काम आवरते. तर ज्याच्यामुळे कसं की नेक्स्ट मला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी अजून करायच्या आहेत किंवा अजून मी कोणत्या गोष्टीवरती काम करू शकते, कोणते विचार मला अजून मी स्वतःमध्ये कोणते चेंजेस करायचे, तर हे लिहून ठेवल्यामुळे खूप सोपं वाटतं. लिहिणं सगळ्यात भारी आहे. कोणतेही वाईट विचार जरी असेल तरी ते तुम्ही लिहून काढला तुमच्या मनात येणारे, तरीसुद्धा ते कमी होऊ लागतात आणि चांगले विचार जरी लिहून काढला तरी ते तुमच्या आठवणीत राहतात. पहिलं रोजनिशी लिहायचे मी. दररोज रोजनिशी लिहायला आता वेळ मिळत नाही, कारण कधी कधी संध्याकाळचं हे काम करते किंवा एखादा मूवी आवडला तर नक्कीच बघते मी किंवा एखादा पॉडकास्ट असेल तर तेही बघते. स्किनची काळजी ही तितकीच घेते. जसं मी म्हटलं ओरली मी सप्लिमेंट काही घेते तर त्याच पद्धतीनं मी स्किनला वाफ देणं किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढणं, काही लेप वापरणं, काही मास्कशीट वापरणे ह्याही गोष्टी करते. मी स्किनसाठी अजून कोणत्याही पार्लरमध्ये गेलेली नाही. कोणतीही स्किन ट्रीटमेंट मी अजूनही कुठल्या पार्लरमध्ये क्लिनिकमध्ये घेतलेली नाही आहे. फक्त आणि फक्त हेअर ट्रीटमेंट ज्या असतात त्या माझ्या असतात. त्याच्यामुळे घरच्या घरीच ह्या गोष्टी करते. ऑइली सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे काही प्रोडक्ट मी स्वतःवरती ट्राय करून देखील तुम्हाला दाखवते. जे मला सूट होतात तेच मी तुम्हाला प्रोडक्ट नेहमी दाखवत असते. काही पेड प्रमोशनसुद्धा असतात आणि जे मला सूट करतात, कारण माझी ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे, जर ते मला सूट करू शकतात तर नक्कीच नॉर्मल स्किनलासुद्धा सूट करू शकतात, म्हणून मी ती कधी कधी सजेस्ट करते. त्यानंतर अशा प्रकारे मसाज केल्यानंतर स्किन इतकी रिलॅक्स होते की जो काही थकवा असेल, ताण असेल तर तो निघून जातो. त्यानंतर एंडिंगला म्हणजे दिवसाच्या एंडिंगला मी माझं जे टॉनिक आहे तर ते घ्यायला विसरत नाही. B12 कमी होतं, फॉलिक ॲसिड कमी होतं आपल्या शरीरातलं आणि C सेक्शन नंतर तर हे जास्त होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा जे माझं टॉनिक आहे तर ते मी नेहमी घेते. आणि हेही मी माझ्या डॉक्टरांना विचारून घेतलेलं आहे. तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुमचं रक्त चेक करून हिमोग्लोबिनची कमतरता बघून हे चालू करणं गरजेचं असतं. तर असा माझा दिवस जातो तिशीमध्ये. तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.